वसईच्या पूर्व तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी वसई तहसीलदारच्या पदावर असताना अनेक भूमाफियांना कांदळवणे आदिवासी पाड्यातील जागा आणि गुरुचरण जागा या भूमाफियांना दिले. बिनशेतीचे आदेश देऊन या जागांमध्ये भूमाफियांना त्यांनी आश्रय दिला असल्याचं समोर आलंय. या संपूर्ण प्रकाराबाबत यापूर्वी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने एक आंदोलन छेडण्यात आलं होतं. यानंतर चौकशी लावून उज्ज्वला भगत यांची बदली करण्यात आली. तर त्यांच्या जागेवर आलेले आत्ताचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी अशा चुका परत होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कडक आदेश केले असल्याचं सांगितलंय. परंतु पुन्हा त्याच चुका होत असल्याचं पाहायला मिळतंय. एखाद्या भूमिपुत्राला घरावर कर्जासाठी घर जागा बिनशेतीची दाखवायची असेल तर त्यासाठी देखील पैशांची मागणी केली जाते. तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून नितीन शिंदे यांच्याकडून अनेकदा या कामासाठी मोठमोठी रक्कम मागण्यात आली आहे. भूमिपुत्रांच्या कामामध्ये मुद्दामून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जातोय. या संपूर्ण प्रकारानंतर त्यांची बदली जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आली. परंतु आता पुन्हा एकदा ती तहसीलदार कार्यालयात त्याच जागेवर करण्यात आली आहे. सततचा होणारा भ्रष्टाचार हा माहीत असून सुद्धा पुन्हा निलेश शिंदे यांना तीच जागा दिली जात असल्याने आता भ्रष्टाचार वाढत असल्याचं समजून येत आहे. तर याबाबत स्वराज्य राज्यव्यापी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत तोंडे यांनी आवाज उचललाय. गेल्या अनेक महिन्यांपासून ते या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करतायत. तसंच या संपूर्ण प्रकारावर त्यांनी काय माहिती दिली आहे पाहूया. काय सांगाल? आपण यापूर्वी स्वराज्य राज्यव्यापी कामगार संघटनेमार्फत तहसीलदार कार्यालय वसई यांच्याकडे बिनशेती रूपांतरित करायचा विषय घेतला होता. याबाबत आपण एक आपल्या कामगार संघटनेकडनं उपोषणाबाबत पत्र दिलं होतं. त्यात उपविभागीय अधिकारी यांनी आम्हाला अशी रिक्वेस्ट केली का सध्या आमच्याकडे कामाचा लोड आहे, त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्यावा आणि सदरचं उपोषण आपण स्थगित करावं. आम्ही त्यांच्या पत्राचा मान ठेवून सदरचं उपोषण हे स्थगित केलं. परंतु ही महसूलची गेंड्याची कातडी असल्यामुळे हा प्रश्न अजूनपर्यंत सुटला नाही. त्यावेळी जे उज्ज्वला भगत तहसीलदार होते त्यांनी अनेक कांदळवन आदिवासी पाड्यातील काही जागा आणि गुरुचरण जागेलगतच्या सातबाऱ्यांना भूमाफियांना आश्रय देऊन बिनशेती आदेश दिले. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टी यांनी संयुक्त विद्यमानाने एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये SITची चौकशी चालवून तहसीलदार उज्ज्वला भगत यांची तात्काळ बदली झाली. आता त्यांच्या जागी नव्या रूपाने अविनाश कोष्टी तहसीलदार आले. आम्ही त्यांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं का मागील तहसीलदारांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या चुकांवरती जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी एक नवीन आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशाप्रमाणे आता आम्ही बिनशेतीच्या नियमामध्ये बदल केलेले आहेत. परंतु तसं कोणताही बदल झालेला आज वसई तालुक्यात दिसत नाही आणि जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना लोनसाठी जर घराला बिनशेती करायची असेल तर तहसीलदार कार्यालयातील अव्वल कारकून जे बिनशेती विभागाचे नितीन शिंदे आहेत हे जाणीवपूर्वक लोकांच्या कामामध्ये अडवणूक करून मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करतात. याबाबत आम्ही माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील पत्रव्यवहार केलेला आहे. यापूर्वी त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बदली झाली होती, परंतु 15 दिवसातच त्यांची पुन्हा तहसीलदार कार्यालयावरती बदली झाली. याचा अर्थ असा आहे का या टेबलावरती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि या भ्रष्टाचारात जिल्हाधिकारी कार्यालयातील लोक देखील सामील आहेत हे आमच्या संघटनेच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून आम्ही गोविंदराव बोडके यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की त्यांचे वडील हे आजारी असल्यामुळे आम्ही त्यांना ही बदली पुन्हा तहसीलदार कार्यालयात दिली. परंतु त्याच टेबलवरती बदली देणं हे कायद्याने क्रमपात्र नाही आहे. 3 वर्षानंतर तहसीलदार कार्यालयातील कोणताही अधिकारी त्या तालुक्यात काम करू शकत नाही असं शासनाचं परिपत्रक असताना जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा तिकडे दिलेलं आहे. याचा अर्थ त्या टेबलावरती काय कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार होतो हे जनतेला सांगण्याची गरज नाहीये. परंतु आता आम्ही एक त्यांच्याकडे अशी माहिती मागितली होती का उज्ज्वला भगत यांच्या कारकिर्दीमध्ये ज्या काही बिनशेती आदेश दिलेले आहेत त्याच्या आम्हाला तुम्ही प्रती द्यावा
आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत जी SITची चौकशी चालू आहे मंत्रालयात, त्यासाठी आम्हाला या आदेशांच्या प्रतींची आवश्यकता आहे. परंतु अनेक वेळा टाळाटाळ करून आता आम्हाला दिनांक 31/10/2023 रोजी त्यांनी एक पत्र दिलेलं आहे आणि पत्रात असं काही नमूद केलेलं आहे का आज मितीस 50 प्रकरणाच्या आदेशाच्या छायाप्रती तयार आहेत. परंतु ह्या छायाप्रती कमीत कमी 2 ते 2.5 हजार असताना 50 प्रतीच देऊन कशा पद्धतीने आम्हाला कामगार संघटनेला वेठीस धरण्याचं काम तहसीलदार यांनी केलेलं आहे. आणि तहसीलदार हे आता नितीन शिंदे अव्वल कारकून यांच्याच सांगण्यानुसार त्यांच्या कार्यालयातील कार्यपद्धती त्यांनी चालू केलेली आहे. हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता आमच्या कामगार संघटनेमार्फत मोठ्या प्रमाणात येत्या 15 ते 20 दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नेणार आणि या सर्व घटनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला नाही तर मग आम्हाला कामगार संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जाऊन एक बैठक घ्यावी लागेल. परंतु मला आता असा प्रश्न पडलेला आहे का भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना भारतीय जनता पार्टीने हा बिनशेतीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडे जनतेला त्रास होतो म्हणून प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांना दिला. परंतु आता ही जर अशी अरेरावी चालू असेल आणि अशा उर्मट पद्धतीने जर समजा हे अव्वल कारकून फुटामागे लोकांकडनं पैसे मागत असतील तर मग आता ह्या अशा अव्वल कारकूनची काळ्या पैशाची चौकशी झालीच पाहिजे. आणि याबाबत आम्ही आता एक CBIला आमच्या कामगार संघटनेमार्फत पत्र देणार आहे. आणि ही अशी मुजोर पद्धत वसई तहसीलदार कार्यालयात नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात देखील आता सुरू झालेली आहे. आणि जिल्हाधिकारी कार्यालयात देखील असाच एक अव्वल कारकून आहे. त्या अव्वल कारकून बाबत देखील सर्व जनतेत अशी चर्चा आहे. आणि आता येथे एक गोष्ट नव्याने निश्चितपणे मी सांगतो तुम्हाला का ह्या बिनशेती विषयामध्ये जे बांधकाम व्यावसायिक आहेत ते आणि त्या तहसील कार्यालयातले एजंट यांच्याशिवाय जनतेला बिनशेतीचे आदेश दिले जात नाही. 2-2, 3-3 महिने प्रकरणे प्रलंबित ठेवली जातात. हे जर असंच सुरू झालं तर मला वाटते जनतेला देखील रस्त्यावरती उतरावं लागेल. आम्हाला कोणत्याही प्रकारचं घाणेरडं राजकारण करायचं नाही. परंतु वेळेतच जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावरती निर्णय घेतला नाही तर याच्यामध्ये निरनिळ्या पक्षाचे लोक निरनिळ्या प्रकारे राजकारण करतील आणि त्या राजकारणामध्ये पुन्हा तहसीलदार कार्यालयातील बिनशेती हा विषय पुन्हा एकतर उपविभागीय अधिकारी वसई यांच्याकडे जाईल किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आणि या बिनशेती विभागावरून आज अनेक 353चे गुन्हे दाखल करण्याची ही जी काय भूमिका तहसीलदार कार्यालयातील वरिष्ठांनी सुरू केलेली आहे ही योग्य नाही आहे. जनतेला जनतेचा न्याय मांडण्यासाठी तहसीलदार कार्यालयात जाणं म्हणजे शासकीय कामात अडथळा निर्माण केला असं होऊ शकत नाही. परंतु कायद्याचा कुठेतरी दुरुपयोग करायचा आणि अन्यायाविरुद्ध जर कोणता कार्यकर्ता दाद मागायला तहसीलदार कार्यालयात येत असेल तर 353 त्याच्यावरती दाखल करून अशा प्रकारे संघटनांना वेठीस धरून संघटनांना गुन्हे दाखल करून संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना तहसीलदार कार्यालयामध्ये येण्यास बंदी पाडणे ही नवीन प्रथा आता तहसीलदार कार्यालय वसईमध्ये सुरू झालेली आहे. आणि ही जी प्रथा आहे ही आता आम्ही चालू देणार नाही. कारण यापूर्वी देखील वसई तहसीलदार कार्यालयातल्या भ्रष्टाचाराबाबत प्रदीप मुकणे नायब तहसीलदार आणि वसईतील सुनावणे मंडळ अधिकारी हे अँटी करप्शन ब्युरोमध्ये पकडले गेले होते. म्हणजे तहसीलदार कार्यालयामध्ये जो भ्रष्टाचार चालतो आणि त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आमची कामगार संघटना आवाज उठवते ही गोष्ट खोटी किंवा चुकीची नसून ही गोष्ट आता जनतेसमोर आलेली आहे. आणि आता ह्या सर्व गोष्टींबाबत वरिष्ठांनी देखील आपला निर्णय मांडण्याची गरज आहे. एवढंच मी सांगतो. पुढे जे काय होईल ते जनतेला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.